देसी फूड इज ऑलवेज हेल्दी, म्हणून आज आपण करत आहोत तुरीच्या दाण्याची आमटी अगदी पारंपरिक पद्धतीने आणि गावरान टच बरोबर. त्यासोबत भाकरी आणि ठेचा अप्रतिम कॉम्बिनेशन. तर सर्वात अगोदर तुरीचे दाणे सोलून घ्यायचेत, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचेत आणि कुकरमध्ये शिट्टी काढून शिजवून घ्यायचेत. तुम्हाला आमटीसाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच पाणी घालायचं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे, कारण हेच पाणी आमटीसाठी वापरायचं आहे. दुसरीकडे वाटण्यासाठी आपण एक कांदा चिरून घ्यायचा आहे, आलं लसूण सुकं खोबरं कोथिंबीर आणि अर्धा चिरलेला कांदा घालून अबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये जिरे आणि हिंगाची फोडणीसोबतच अर्धा चिरलेला कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण घालून घ्यायचं आहे. त्यासोबतच हळद, लाल तिखट, जिरे, धण्याची पूड आणि गोडा मसाला घालून घ्यायचा आहे. एक बारीक चिरलेला टमाटर छान गळूसपर्यंत शिजवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुरीचे दाणे पाणी घालून छान उकळी आणायची आणि कोथिंबीर घालून